आता आपण शाडू मातीतले गणपती बघणार आहे। हे प्युअर शाडू मातीमध्ये घडवलेले बाप्पा आहे। आता आपल्याकडे महादेवांची मूर्ती आहे। याच्यामध्ये खासियत अशी आहे, हा रेडियम आहे, याच्यावर आपण निळ्या कलरची लाईट मारली तर हा चमकून उठून दिसतो। आपल्याकडे दुसरा गणपती म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई आहे। मूर्ती आहे श्रीकृष्णाच्या रूपामध्ये, जी बाप्पाची मूर्ती ती हे माखन खाते आणि एका हातामध्ये बासुरी धरून ती। तर हा आहे चिंचपोकलीचा चिंतामणी 2023चा रेप्लिका प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानजी। हे गाइस, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग। तर आज आपण आलोय सांताक्रूज विभागातील वाकोला कलिना साईडला, जिथे आपल्याला हा पुरा कारखाना बघायला भेटेल। यांचं नाव आहे श्री सिद्धी सागर कला केंद्र। सो आज आपण इकडे हर एक टाईपचे बाप्पा बघणार आहे। चिंचपोकलीचा चिंतामणी, लालबागचा राजा, श्रीमंत दगडूशेठ यांच्या सर्वांचा रेप्लिका तर तुम्हाला बघायला भेटेलच, प्लस इथे अजून खूप नवीन नवीन प्रकारचे बाप्पा आले आहेत। सो ते पण तुम्हाला भेटणार आहे बघायला। तर हा आजचा ब्लॉग पुरा ह्याच्याबद्दलच असणार आहे। सो चला हा ब्लॉग सुरू करूया। तर आजचा हा कारखाना आपल्याला ऋतिक पारसेकर म्हणजेच आपला ऋतिक दादा दाखवणार आहे। मला दाखवतो। आपल्याकडे गणपती जास्त आहेत, खूप व्हेरायटी आहे। आपल्याकडे टिटवाळ आहे, या टिटवाळ्यामध्ये व्हेरायटीज पण खूप आहेत आणि नवीन पॅटर्न आहे। पहिली गोष्ट त्याच्यामध्ये निळा कलर आहे, परत वेलिंग आहे, फिलिप्स आहेत, खूप सारे आहेत आपल्याकडे। म्हणजे व्हेरायटी एवढ्या आहेत, तुम्हाला बघायला पण मुश्किल आहे, अशा व्हेरायटीज आहेत। खूप सारे गणपती आहेत। असं ना वेलिंग पण आहे, वेलिंग आपला डायमंड पण आहे। आता ह्याला डायमंड केलं आपण, आता सध्या आपण आता बुक झालं आहे। तुम्हाला डायमंड करायचं असेल, काय करायचं असेल तर तुमच्या पद्धतीने काय करायचं असेल तर आम्ही करून देऊ शकतो तुम्हाला डायमंड। या असं ना त्याच्यामध्ये आपल्याकडे शाडू मातीचे मूर्ती आहेत। आपल्याकडे 2 फुटापासून ते 10 फुटापर्यंत आपल्याकडे गणपती भेटतात। त्यानंतर शाडू मातीमध्ये पण आहेत, POPमध्ये पण आहेत, सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला अजून पाहिजे तो मुद्दा दाखवतो मी तुम्हाला। दुसरा गणपती दाखवतो आपल्या इकडचा सिद्धिविनायकचा गणपती आहे। याच्यामध्ये बॉडी कलरमध्ये आहे, सेम टू सेम सिद्धिविनायकसारखाच आहे। आता दुसरा तुम्हाला वेलिंग गणपती दाखवतो आहे। याच्यामध्ये खासियत अशी आहे, हा रेडियम आहे, याच्यावर आपण निळ्या कलरची लाईट मारली तर हा चमकून उठून दिसतो आणि प्लस याच्यात डायमंड पण आहे, आपण मोराची फिनिशिंग पण आहे। पहिली गोष्ट एक कृष्णाचा गणपती आहे, याच्यामध्ये पण आपण कलर काम, बॉडी फिनिशिंग A to Z चांगली केलेली आहे। याच्या डोळ्याच्या कामापासून ते शस्त्रापासून सर्व केलेलं आहे। आपल्याकडे दुसरा गणपती म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई आहे। त्याच्यामध्ये पण आपण बारीकीने काम केलं आहे, म्हणजे सोंडेवरची डिझाईन, मुकुट, धोती कलर आपण सर्व एकदम चांगला केलेला आहे। आपला म्हणजे मुंबईतला चांगला मोठा फेमस गणपती म्हणजे चिंतामणी, हा पण आपल्याकडे आहे। तुम्हाला चिंतामणी पाहिजे तर चिंतामणी मिळतात, कृष्णा पाहिजे तर कृष्णा, सर्व प्रकारच्या व्हेरायटीचे आपल्याकडे गणपती आलेले आहेत। तर इथे आपल्याला श्रीकृष्णाची मूर्ती बघायला भेटेल, जी जास्वंदाच्या फुलावरती आणि पानांवरती बसलेली आहे। आणि आपल्याकडे एक बाप्पाची मूर्ती आहे, जी पुरी फुल इन डायमंड वर्क आहे। हे बघा, पुरी वरून खालून डायमंडमध्ये आहे। आणि प्लस आता इकडे आपल्याला वेल्यांची ह्याही एक बाप्पाची मूर्ती बघायला भेटेल। आणि आपल्याकडे अजून खूप व्हरायटीमध्ये, जसं काय आपले पंढरपूरचे विठ्ठल ह्याच्यामध्ये एक मूर्ती आहे, ही बाप्पाची बघायला भेटेल। आणि आपला मुंबईचा लालबागचा राजा, हा बघा, हा लालबागचा राजा पण इथे आहे। तुम्हाला लालबागचा राजासुद्धा इकडे बघायला भेटणार आहे। आणि आता आपण जाऊया शाडूच्या मातींकडे। चला, आता आपण शाडू मातीतले गणपती बघणार आहे। हे प्युअर शाडू मातीमध्ये घडवलेले बाप्पा आहे। हे बघा, हा पहिला वेलिंग आहे, इथे मात्र फेटा आहे, नंतर मग लोड आहे, इथे आपला बाल गणेश आहे आणि आपला डमरूवरती बसलेला गणपती बाप्पा आहे। तर गाईज, हा बघा, हा एक गणपती बाप्पाची मूर्ती आहे, जी मागे त्याचं आहे ना राम मंदिरचा हे दाखवला गेलं आहे, मंदिर दाखवलं गेलं आहे। सो जर तुम्हाला ही मूर्ती आहे ना, जर तुमचं राम मंदिरचं डेकोरेशन वगैरे असेल ना, सो तुम्ही ही यूज करू शकता। ही बघा, ही अशी खूप सुंदर दिसते आहे। आता ह्याला आम्ही लोकांनी डायमंड वर्क केलं आहे प्रॉपर। हे बघा, मुकुट वगैरे पुऱ्या ह्याच्यावर आलं आहे। सो ही राम मंदिरचा जर तुमचा काय असेल ना थीम, सो तुम्ही ही यूज करू शकता। ही बघा, आता आपल्याकडे महादेवांची मूर्ती आहे। ही एवढी सुंदर आहे ना, ह्यांच्या कलाकृतींना आहे ना दाद दिली पाहिजे। डोक्यावरचा तो चंद्र किंवा हातामधला तो डमरू, गळ्यातला तो नागोबा, हर एक चीज परफेक्ट बनवली गेली आहे। आणि ह्याच्यानंतर आपल्याकडे एक मूर्ती आहे श्रीकृष्णाच्या रूपामध्ये, जी बाप्पाची मूर्ती ती हे माखन खाते आहे आणि एका हातामध्ये बासुरी धरून ती माखन खाते आहे।
खूप सुंदर वाटते ही पण श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये. आणि आमच्याकडे एक बाप्पा आहे जो गिटार वाजवताना आहे. सो हा बघा, हा छोटासा बाप्पा आहे पण हा किती क्यूट दिसत आहे. ह्याच्यामध्ये पण तो बाप्पा गिटार वाजवत आहे. ह्याला अजून डायमंड वर्क आलं नाही आहे, ह्याला डायमंड वर्क येणार. आणि हा एक बाप्पा आहे जो डोंगरावरती बसलेला आहे. जर तुम्ही बाप्पांना अजून डायमंड वर्क आलं नाही तरी एवढे सुंदर दिसत आहेत, तर विचार करा डायमंड वर्क केलं तर अजून सुंदर दिसतील. आणि हा एक आहे आपला सिंदूरचा बाप्पा, हा पण खूप सुंदर आहे. याला बिना डायमंड बॉक्सचा पण खूप सुंदर वाटतोय. डायमंड बॉक्सची गरज नाही असं तर बोलतोय मी, बट खूप सुंदर आहे, खूप म्हणजे खूप. आणि सो मी तुम्हाला इकडे ह्या कारखान्यामध्ये अर्धेच हे दाखवले आहेत बाप्पांच्या मूर्त्या. तरी इथे ह्या कारखान्यामध्ये तुम्हाला खूप बाप्पांची मूर्त्या आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये व्हिजिट करा. आता आपण जाऊन ह्या कारखान्याच्या मालकासोबत बोलूया आता जरा त्यांच्यासोबत. त्यांना विचारूया आपण, ते तुम्हाला या कारखान्याचे वगैरे सर्व डिटेल्स देतील. चला, तर आता या कारखान्याच्या मालकांसोबत आपण बोलणार आहे. आता नमस्कार. सिद्धेश दादा. सिद्धेश दादा, जर आपल्याला गणपतीची ऑर्डर वगैरे पाहिजे असेल कुठे कशी भेटेल? खाली दिलेल्या नंबरवरती तुम्हाला फोन करायचा आहे आणि तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी मिळेल 2 दिवस अगोदर. आणि जर तुम्हाला ॲड्रेस पण आहे त्याच्यामध्ये, त्या ॲड्रेसमध्ये तुम्ही येऊन शॉपला व्हिजिट केलात, तुम्हाला पाहिजे तशी मूर्त आणि पाहिजे तसं डायमंडवर सुंदर सोबत असं तुम्हाला करून मिळेल. आणि शॉप सकाळी 11 ते रात्री 12 वाजेपर्यंत ओपन असते. सो तुम्ही त्या टायमाला व्हिजिट करू शकता. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आवडलं तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब सर्व करा. लवकरच भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत